नमस्कार. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुकीच्या संदर्भात मतदान होणार आहे. आपल्याला माहिती आहे की आतापर्यंतचा अनुभव असा आहे की ह्या ज्या सार्वत्रिक निवडणुका असतात त्यामध्ये शहरी भागात मतदानाचा टक्का थोडासा कमी असतो आणि त्यातही शहरी भागातील जे मध्यमवर्गीय समाजातील लोक आहेत ते थोडं मतदानाच्या संदर्भात उदासीन असतात. ह्या मध्यमवर्गीय लोकांमध्ये नोकरदार येतात की जे सॅलरीड पर्सन असतात की ज्यांचा इन्कम टॅक्स त्यांच्या पगारातूनच कट होत असतो. त्यामध्ये छोटे मोठे व्यावसायिक येतात की जे GSTच्या माध्यमातून नियमितपणे टॅक्स भरत असतात. असे हे जे मध्यमवर्गीय आहेत की जे खरं तर खूप मोठे टॅक्स पेयर आहेत, परंतु तरी देखील ते मतदानाच्या संदर्भात उदासीन राहतात. तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की मी कशाला मतदान करू, माझ्या एका मतानं असं काय फरक पडणार आहे. परंतु असा विचार चुकीचा आहे. आणि दुसरं असं कारण असतं की बऱ्याच वेळेला की जे काय राजकारण चाललेलं आहे त्या संदर्भात थोडंसं निराशाजनक भावना मनात निर्माण झालेली असते लोकांच्या. परंतु तरी देखील काही जरी असलं तरी देखील आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे. कारण आपण जर मतदानच नाही केलं तर आपल्याला हा अधिकार देखील राहत नाही की जे काही लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत त्यांना आपण कुठलाही प्रश्न विचारू शकत नाही. म्हणजे जे काही लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिलेली आहेत किंवा राजकीय पक्षांनी काही जी आश्वासने दिलेली आहेत त्याच्या पूर्ततेच्या संदर्भात आपल्याला त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार राहत नाही. म्हणून मतदान करणं हे केवळ आपला हक्कच नसून तर हे आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे. म्हणून माझं सर्व लोकांना अशी विनंती आहे की आपण मतदानाच्या संदर्भात उत्साह दाखवला पाहिजे, आपण मतदान केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.